संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे 595 गरजू व वंचित लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. कर्जत येथील कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. दिनांक 28 जून 2026 कर्जत. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कार्यरत असलेल्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेच्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील इयत्ता 9वी व 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या अनाथ, एकलपालकत्व, दुर्लक्षित आणि आदिवासी अशा एकूण 595 गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलनाने आणि विद्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागत गीताने झाली. त्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापक माननीय श्रुती माडगुलकर यांनी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या आजवरच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि संगीत सृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजातून पुढे येत MPSC परीक्षेत राज्यात 15वा क्रमांक मिळवणारे आणि नुकतेच सहाय्यक राज्य कर आयुक्त क्लास 1 अधिकारी म्हणून नियुक्त झालेले माननीय श्री नयन वाघ सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या उज्ज्वल यशाच्या प्रवासातील संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडताना परिस्थिती कशी असली तर शिक्षणाच्या जोरावर आपण आपले ध्येय गाठू शकतो असा मोलाचा संदेश दिला व उपस्थित विद्यार्थ्यांना जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा दिली. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात कर्जत पंचायत समिती उपसभापती माननीय चित्राताई ठाकरे, कर्जत नगर परिषद उपनगराध्यक्ष माननीय संतोष पाटील, तमनाथ सोसायटीचे चेअरमन श्री बंडूशेठ तुर्डे, ज्ञान मकरंद विद्यालय खांडपे येथील चेअरमन सानप सर, समाजसेवक श्री योगेश गायकवाड, नगरसेविका सुमित्रा गायकवाड, माजी शिक्षक श्री वसव श्वेतांबरी अविनाश कुलकर्णी, तालुका व्यवस्थापक श्री राजू नेमाडे सर, श्री गणेश चव्हाण सर, जितेंद्र धारणे सर, दिलीप मोरे सर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे सर, किरण पगारे सर, राहुल पाटील सर, मोहन पडघम सर, प्रसिद्ध संगीतकार श्री गौतम वैद्य सर, अजय चिमटे सर, समाजसेवक दिगंबर कांबळे सर, पत्रकार कृष्णा साळुंखे सर, प्राध्यापिका उज्ज्वला पाटील मॅडम तसेच टायगर ग्रुप पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी ट्रस्टच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि स्तुत्य उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वरिष्ठ संस्थापक माननीय कांचन थोरवे मॅडम यांनी संस्थेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी मोलाचे मार्गदर्शन करून शिक्षणाशिवाय दुसरा प्रगतीचा मार्ग नाही हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. आर्थिक अडचणींमुळे किंवा साधनांच्या अभावामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक शिक्षण अर्धवट राहू नये आणि शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उदात्त हेतूने लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. शैक्षणिक साहित्य हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी संस्थेचे उपस्थित पाहुण्यांचे मनापासून आभार मानले.